अपॉइंटमेंट विथ डेथ. अपॉइंटमेंट विथ डेथ. ॲगाथा ख्रिस्टी. प्रकरण 7. कॅरोल बॉयंटन ठरल्याप्रमाणे रात्री तिला भेटायला येईल की नाही याबद्दल सारा साशंक होती. तरी तिनं भेटीची तयारी केली. सॅटिनचा निळा गाऊन तिनं अंगावर चढवला. चहासाठी पाणी उकळायला ठेवलं. बराच वेळ वाट पाहूनही तिचं येण्याचं चिन्ह दिसेना, म्हणून झोपण्यासाठी पलंगाकडे वळली आणि तिच्या कानावर दाराची थाप पडली. तिनं दार उघडून कॅरोल हिला आत घेतलं. ती धाप टाकीत म्हणाली, मला वाटलं तू झोपली असशील. झोपेन कशी, मी तुझीच वाट पाहत होते. बैस, गरम गरम चहा घे. तिनं चहाचा कप कॅरोलच्या हातात दिला. कोणत्या शाळेत शिकलीस, सारानं विचारलं. कुठल्याच नाही. आम्ही घर सोडून बाहेर जातच नव्हतो. मास्तरीण शिकवायला घरी यायची, पण एकही फार दिवस टिकली नाही. एक गेली की दुसरी यायची. तुम्ही घर सोडून बाहेर कधी गेलाच नाहीत? नाही, घरातच असायचो. इथं आलो तेव्हा पहिल्यांदाच घर सोडून बाहेर पडलो. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. एकाएकी तुझ्या सावत्र आईनं असा परदेशात येण्याचा निर्णय कसा घेतला? सावत्र आईचा विषय निघताच कॅरोल एकदम बिचकल्यासारखी झाली. सारा घाईनं म्हणाली, मी नुकतीच डॉक्टरीची पदवी घेतलेली आहे. तुझी आई म्हणजे सावत्र आई, तिच्याबद्दल मला फार कुतूहल आहे. तिची केस जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. रोग चिकित्सक विषयाच्या दृष्टीनं तिची केस मोठी उद्बोधक ठरण्याची शक्यता आहे. कॅरोल पाहतच राहिली. हे तिला अगदीच अनपेक्षित होतं. स्पष्टीकरण करीत सारा म्हणाली, सर्वोच्च पद मिळविण्याची हा एक प्रकारचा रोग असतो. तो माणसांना पछाडतो, मग ते हुकुमशाही गाजवायला लागतात. मी म्हणेन ती पूर्व असा त्यांचा अट्टहास असतो. प्रत्येक गोष्ट त्यांना हवी तशीच व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. अशा माणसांशी वागणं फार अवघड असतं. चहाचा कप खाली ठेवीत कॅरोल म्हणाली, तुझ्याशी बोलताना खूप बरं वाटतंय. तुला खरं सांगते, मी आणि माझा भाऊ रेमंड हल्ली फार विचित्र झालोय. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही भयंकर अस्वस्थ होतो. सारा म्हणाली, कुटुंबातल्या कुटुंबात अशा गोष्टी फार तीव्रतेने मनाला झोंबतात. तिघाईताशी बोलणं चांगलं असतं. घरात तू जर सुखी नाहीस तर घर सोडून बाहेर पडण्याचा विचार तुझ्या मनात कधी आला नाही का? कॅरोल चमकून म्हणाली, नाही, कधीच नाही. असा विचार मनात तरी कसा येणार? त्याला आई कधीच परवानगी देणार नाही. पण तू आता सज्ञान झालेली आहेस. आई कशी तुला रोखणार? मी 23 वर्षांची आहे. तेच म्हणते मी. हो, पण घराबाहेर पडून मी जाणार तरी कुठे आणि करणार काय? रेमंडचीही माझ्यासारखीच गत आहे. आमच्याजवळ पैसा नाही. एखाद्या मित्राकडे तुम्हाला जाता येणार नाही का? मित्र? आमची कोणाशी साधी ओळखही नाही. तुमच्यापैकी कोणीच घर सोडण्याचा विचार केला नाही का? नाही. आणि कोणी तसा विचार केला असता तरी त्याला घर सोडून जाताच आलं नसतं. साराला तिची दया आली. विषय बदलीत तिनं विचारलं, तुमच्या सावत्र आईवर तुम्ही प्रेम वगैरे करता का? कॅरोल भीत म्हणाली, मी तिचा द्वेष करते. रेमंडही तिचा द्वेष करतो. पुष्कळ वेळा आम्हाला वाटतं की म्हातारी मेली तर सुटू एकदाचे. पुन्हा विषय बदलीत सारा म्हणाली, तुझ्या थोरल्या भावाबद्दल सांग, लेनॉक्स.
त्याला काय झालंय हेच आम्हाला समजत नाही. हल्ली क्वचितच कोणाशी तो बोलतो. कसली तरी दिवास्वप्न पाहत बसलेला असतो. नादिनला त्याची फार चिंता वाटते. तुझी भावजय तुला आवडते का? हो. नादिन अगदी वेगळी आहे. फार मायाळू आहे, पण फार दुःखी आहे. तिच्या नवऱ्यामुळे? हो. त्यांचं लग्न कधी झालं? 4 वर्षापूर्वी. आणि तेही सतत घरातच राहतात का? हो. नादिनला ते आवडतं का? मुळीच नाही. मग थोडं थांबून कॅरोल पुढे म्हणाली, 4 वर्षापूर्वी घरात भयंकर गोंधळ उडाला. एका रात्री लेनॉक्स गुपचूप नृत्याच्या कार्यक्रमाला गेला. आई भयानक भडकली. खूप आरडाओरडा केला तिनं. भयंकर प्रकार होता तो. नंतर आईनं नादिनला घरी राहायला बोलावून घेतलं. नादिन माझ्या वडिलांची दूरची भाची होती. तिची परिस्थिती फार गरिबीची होती. नर्सिंगचं शिक्षण घेत होती. 1 महिनाभर ती आमच्या घरी येऊन राहिली. ती आल्याचा आम्हा सगळ्यांना फार आनंद झाला. कोणीतरी बाहेरचं घरात आलं होतं. मग ती आणि लेनॉक्स एकमेकांच्या प्रेमात पडले. आईनं त्यांना लग्न करून घरात राहायला फरमावलं. नादिन त्याला तयार झाली. तिची घरात येऊन राहण्याची इच्छा होती असं मला वाटत नाही, पण शेवटी ती आली. त्यानंतर लेनॉक्सला घेऊन तिनं घर सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला. पण ते गेले नाहीत ना? सारानं विचारलं. नाही ना. आई त्यांचं ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. त्यांना आपला विचार सोडून देणंच भाग पडलं. नंतर नादिन आईला आवडेनाशी झाली. नादिन गमतीशीरच आहे. तिच्या मनात काय असते ते कधीच कुणाला कळत नाही. ती जिनीला मदत करण्याचा प्रयत्न करते, पण आईला तेही आवडत नाही. सर्वात धाकटी तीच जिनी ना? हो. तिचं नाव जिनेवरा आहे. ती सुद्धा दुःखीच आहे का? साशंकतेनं कॅरोल म्हणाली. जिनी आताशा फार विचित्र झाली आहे. मी तिला समजूच शकत नाही. तिची प्रकृती फार नाजूक आहे. आई तिला फार जपते, त्यामुळे ती आणखीच वैतागते. आणि हल्ली हल्ली तर ती फारच विक्षिप्त झालेली आहे. तिची कदाचित मला भीती वाटते. आपण काय करतो हे कधीकधी तिला कळतच नाही. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून तिला तपासून घेतलंय का? नाही. नादिनला तिला डॉक्टरांकडे न्यायचं होतं, पण आई नको म्हणाली. जिनी फेफरं आल्यासारखी खूप किंचाळली आणि म्हणाली, मी जन्मात डॉक्टरचं तोंड पाहणार नाही. मला तिची फार चिंता वाटते. कॅरोल अचानक उठून म्हणाली, मी आता तुला जास्त ताटकळत ठेवणार नाही. तुला झोपायचं असेल. तू माझ्याशी बोललीस हेच तुझे फार उपकार झालेत. मलाही बरं वाटलं. आमचं कुटुंब तुला फार विचित्र वाटलं असेल ना? आपण सगळेच विचित्रपणानं वागत असतो. पुन्हा जरूर मला येऊन भेट. वाटल्यास तुझ्या भावालाही बरोबर घेऊन ये. खरंच येऊ? हो. आपण काहीतरी गुप्त योजना आखू. मला माझ्या एका मित्राशी तुमची भेट घडवून आणायची आहे. डॉक्टर जिरार्ड त्यांचं नाव. फार चांगला फ्रेंच माणूस आहे. वा, हे तर फारच चांगलं होईल. आईला मात्र हे समजता कामा नये. तिला समजायचं कारणच काय? गुड नाईट. उद्या रात्री याच वेळेला भेटशील? नक्कीच. कदाचित परवा आम्ही निघून जाऊ. मग उद्याची भेट ठरली. कॅरोल निघून गेली. तिची खोली वरच्या मजल्यावर होती. खोलीचं दार उघडून
आत शिरली आणि जागच्या जागी खिळून उभी राहिली. शेकोटीजवळच्या आराम खुर्चीवर म्हातारी बसलेली होती. तिचे काळे डोळे कॅरोलवर रोखलेले होते. कुठे गेली होतीस कॅरोल? मी मी कुठे गेली होतीस तू कॅरोल? तो बसका पण जरबेचा आवाज ऐकून कॅरोल अनामिक भयानं थरारली. मी मिस सारा किंगला भेटायला गेले होते. काल संध्याकाळी जी रेमंडशी बोलली तीच ना ही मुलगी? हो तीच. परत तिला भेटणार आहेस? भीतीनं कॅरोलच्या तोंडातून शब्द फुटेना. तिनं मानेनेच होकार दिला. कधी भेटणार आहेस? उद्या रात्री. तू जायचं नाही तिला भेटायला, समजलं? हो. तसं वचन दे मला. दिलं. म्हातारी धडपडत उठायचा प्रयत्न करू लागली. कॅरोलनं पुढे होऊन तिला मदत केली. म्हातारी काठीच्या आधारानं दारापर्यंत गेली आणि वळून करड्या आवाजानं म्हणाली, यापुढे तू या मिस किंगशी अजिबात संबंध ठेवायचा नाहीस, समजलं? हो. काय समजलं? सांग मला. मी तिच्याशी अजिबात संबंध ठेवायचा नाही. बरोबर. म्हातारीनं बाहेर जाऊन दरवाजा बंद केला. ताठलेल्या अंगानं कॅरोल बिछाण्याकडे गेली. तिचं सारं शरीर लाकडासारखं झालं. ती बिछाण्यावर बसली आणि थरथर कापत अन्नावर हुंदके देऊन रडू लागली. ती बिछाण्यावर बसली आणि थरथर कापत अन्नावर हुंदके देत रडू लागली. क्षणभर एक स्वप्न तिच्यासमोर तरळून गेलं होतं. स्वच्छ शुद्ध मोकळी हवा व प्रसन्न सूर्यप्रकाश, डवरलेले वृक्ष आणि रंगीबेरंगी सुवासिक फुलं आणि एकदम काळ्या कुट्ट भिंतींनी तिला सर्व बाजूंनी घेरलं होतं. आणि एकदम काळ्या कुट्ट भिंतींनी तिला सर्व बाजूंनी घेरलं होतं. प्रकरण 7 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्टी.